जो व्यक्ती परमेश्वराचा अनुभव घेणार आहे त्याला या आनंदाचा अनुभव येईल. परमेश्वर खूप चांगला आहे हा अनुभव आम्हाला त्यावेळेस येणार आहे. तर आम्ही आमच्या जीवनामध्ये कधी अनुभवणार आहे परमेश्वराला आम्ही स्वतः अनुभवला पाहिजे. एखादी गोष्ट मी खाल्ली तर मला समजेल त्याची चव काय. तसंच परमेश्वराला तुम्ही जर आनंदी करून चव ओळखली त्याच्यात खूप चव वेगळी आणि ती चव तुम्हाला कधी तुमच्या जीवनात जाणवणार नाही. तर ती कायम तुमच्या जीवनात राहणार आहे. ते आम्ही आमच्या जीवनामध्ये येशूला आनंदी करून परमेश्वराच्या प्रेमाने भरलेली व्यक्ती बनवूया. प्रत्येक व्यक्ती येशूच्या प्रेमाने भरणार आहे. येशू त्याला अनेक अनेक रुपयाचे दान देणार आहे. तुम्ही मागतात त्याच्यापेक्षा डबल देणार. आपण माहिती आहे योबाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो योबाच्या जीवनामध्ये भरपूर अशी कृपा होती पण योबाच्या जीवनामध्ये हळूहळू नष्ट झालं. जे काय होतं ते सर्व नष्ट झालं. पण शेवटची अवस्था काय झाली त्याच्या जीवनामध्ये काय झाले त्याच्या शरीरामध्ये सर्व किडे मुंगे आणि जंतू लागले. अशा अवस्थेमध्ये त्याची बायको त्याला म्हणते तू आता तरी जाऊन तुझ्या या देवाला तू नाव ठेवून सोडून दे. तो म्हणाला नाही मी माझ्या देवाला सोडणार नाही. कारण काय त्या म्हणला तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली तुम्ही जाऊन स्वतः धरून राहिला आहे काय. देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. त्याची बायको म्हणते तुम्ही मरून जा. तुझी अवस्था अशी झाली तुझ्या शरीरामध्ये सगळे किडे जंतू झाले तर तुम्ही आता मरून जा. पण तो म्हणाला नाही. तो काय म्हणत आहे 1:21 मध्ये काय म्हणत आहे मी माधवच्या उदरातून नग्न आलो. मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसंच जेथून नग्न आलो तिथे परत जाण्याच्या आहे. परमेश्वराने दिले परमेश्वराने नेले धन्य परमेश्वराचे नाव. परमेश्वराने दिले परमेश्वराने घेतले देवा तुझे नाव धन्य आहे. अशा अवस्थेत सुद्धा तो कधी घाबरला नाही. ही आपली प्रार्थना पाहिजे. प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाबरोबर राहिला तर त्याच्या जीवनामध्ये तो असं जर तुम्ही वाचलं तर शेवटच्या अवस्थेमध्ये काय झालं माहितीये का जे काही नष्ट झाले होते 42व्या अध्यायामध्ये आलं तुम्हाला काय करतो योबाच्या जीवनामध्ये जे काय आशीर्वाद नष्ट झाला होता देवाने त्याला डबल दिला दुप्पट आशीर्वाद दिला. जे काही त्याचे जमिनी त्याची जनावर नष्ट झाले होते ते डबल पटीने दिले. देवामध्ये जर राहतो त्याला संकट येत नाही. संकट येते पण संकटामध्ये जर परमेश्वराबरोबर असेल तर परमेश्वर त्याला काय करेल त्याचे दुप्पट मोबदला देतो. हे देवाचं प्रेम आहे. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये काही नष्टता झाली तर आम्ही एक गोष्ट करायला पाहिजे येशूला सोडायला नको. कारण हबक्कुक 3:17 आणि 18 मध्ये काय सांगत आहे कोणतीही परिस्थिती तुझ्या जीवनामध्ये येऊ दे त्या परिस्थितीमध्ये तू काय सांग मी परमेश्वराला जोडून राहील. सर्व नष्ट जाईल तुझ्या जीवनामध्ये फळ फूल नष्ट होईल पण तुम्ही येशू मी तुला सोडणार नाही. ही आपली प्रार्थना पाहिजे. अशा रीतीने जो बोलणार आहे त्याच्या जीवनामध्ये बघा कृपेचे दार उघडले जाईल. आपल्याला हबक्कुकचं पुस्तकात आहे 3:17 आणि 18 मध्ये आपण वाचूया. देव सुंदर रीतीने त्यामध्ये सांगत आहे तुम्ही प्रत्येक जण त्या वचनाशी जोडून राहा. बघा तुमच्या जीवनामध्ये कधीच त्रास होणार नाही. बोला हालेलुया 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 हालेलुया. आणि आमच्या जीवनामध्ये एक ठरवणं पाहिजे की एक आपण काय करतो हे असं 2 डगरीवर जेव्हा करतो ना तेव्हा आपल्याला त्रास होतो. परमेश्वर सांगतो येशूला धरू बाकी काही येशू करेल. येशूला ते अंजिराचे झाड ना फुलणे द्राक्षीच्या वेळीस फल ना आलो जवतनाचे उत्पन्न बुडाले शेतात धान्य न पिकले मेंढवाड्यातील कपल नाहीसे झाले वा गोट्यात गुरडे डोरे न उरले तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन. मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करेल. परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे. तो माझे पाय हरण्याच्या पायासारखे करतो. तो मला माझ्या उच्च स्थानावरून चालून देतो. हालेलुया हालेलुया. काही माझ्या जीवनामध्ये नष्ट झाले पण मी देवाला सोडणार नाही. येशूला हे बोललेलं आवडतं कारण आपल्याला आहे परिस्थितीमध्ये तुम्ही बोलला येशूला मी सोडणार नाही. येशूला धरून राहील. येशूच्या द्वारे मी जगेल असं जो बोलणार आहे बघा त्या जीवनामध्ये बाकी सर्व परमेश्वर स्वतः करतो. आपण आपल्या प्रार्थनेमध्ये एक ठरवूया
परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये बोलूया, पूर्ण अंतःकरणाने स्वीकार करूया. बघा बाकी सर्व परमेश्वर तू कर म्हणून प्रार्थना करूया. संकटामध्ये येशू येणार आणि तुझे जीवन बदलून टाकन. पण तो म्हणणार आहे मी तुझ्यासाठी चमत्कार करणारा देव आहे. आपण स्तोत्र संहिता 77:14 मध्ये बघा येशू काय सांगत आहे, मी चमत्कार करणारा देव आहे, मी बदल करणारा देव आहे. तुझ्या जीवनामध्ये सर्व काही जे आहे मी बदलू शकतो. त्यामुळे आमची प्रार्थना देवामध्ये चमत्कारिक प्रार्थना आमच्या येशूच्या द्वारे घडणार आहे. सापडलं? अद्भुत कृत्य करणारा, अद्भुत कृत्य करणारा तूच देव आहे. तूच देव आहे. तू आपले सामर्थ्य लोकांत प्रगट केले आहे. लोकात प्रगट केले. आज याच्यामध्ये देवाने काय प्रगट केले आहे? अद्भुत कृत्य करणारा देव मीच आहे, मी ते चमत्कार करेन. आज या घरामध्ये देव निश्चित करणार आहे योग्य चमत्कार. तुम्हाला आज उद्या समजणार आहे येशू काय करणार आहे, तिथे चमत्कार करणार आहे. यहोवाचं पुस्तक अध्याय 3:5 वाचा. यहोवामध्ये तिथे सांगितलं आहे, बघा आज या घराला मी शांती देत आहे आणि या कुटुंबामध्ये मी उद्या चमत्कार करीन असं वचनामध्ये सांगितलं आहे. येशू या वचनाने आशीर्वाद पाठवून तिथे चमत्कार करीन. सापडले यहोवाचं पुस्तक अध्याय 3:5 जुना करारामध्ये तुम्हाला समजेल की येशू तिथे काय करत आहे, चमत्कार दाखवत आहे. आपल्या जीवनामध्ये चमत्कार येण्यासाठी आपण वचनाने जोडूया. शुद्ध मग यहोशुआ लोकांना म्हणाला, शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुम्हामध्ये अद्भुत कृत्य करणारा आहे. काय म्हणला येशूचं वचन, तुम्ही शुद्ध व्हा. बद्दल सांगितलं पश्चाताप करा, पवित्र व्हा, उद्या तुमच्यामध्ये देव चमत्कार करणार आहे. आपला देव सत्य बोलतो, वचन सत्य आहे. त्या वचनाने आपण सर्वजण तयार होऊया, चमत्काराची वाट पाहूया. येशू आमचा बदलणारा आहे, चमत्कार करणारा देव आहे. आम्हामध्ये प्रत्येकामध्ये तो येईल आणि आमच्या सर्वांचे जीवन तो बदलेल. यासाठी आपण तयारी करूया. आपले जीवन परमेश्वराच्या हातामध्ये देऊन प्रार्थना करूया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन.